नमस्कार, मी संकेत पाटील. सध्या आपण तासगाव तालुक्यामध्ये ज्या 7 तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याचा निकाल आज 9 तारखेला लागलेला आहे. या पंचायत समित्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 6 जागा होते तासगाव तालुक्यामध्ये. या 6 जागांमध्ये राष्ट्रवादी चंद्र पवार गटाला 4 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे आणि इथं काँग्रेसचा एक उमेदवार अमित पाटील म्हणून ते एका जागेवर विजयी झाले आहेत. असे 4-1-1 असं ह्या प्रमाणात बलाबला इथलं. तर गेली 35 वर्ष इथं आर पाटील गटाकडे सत्ता असणारी पंचायत समिती यावेळी संजय काकांनी काबीज केलेली आहे. बऱ्यापैकी 35 वर्ष इथं आबांची या पंचायत समितीवर एकहाती सत्ता होती. यावर्षी संजय काकांनी चंग बांधला होता की कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती आपणच घ्यायची आणि तो कुठंतर खरा झालेला दिसतोय. पंचायत समितीचे एकूण जागा 12 आहेत इथं. त्यापैकी भाजपनं सावड्याची 1 जागा जिंकत इथल्या पंचायत समितीमध्ये चंचू प्रवेश केलेला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इथं 8 जागा आल्या आहेत. मागील वेळी याच संजय काका पाटील गटाच्या इथं 5 जागा आल्या होत्या, तर इथं त्यावेळी यांच्या 3 जागा एक्स्ट्रा आल्या आहेत आणि शरद पवार गटाची कायम इथं सत्ता असणार आहे. ते फक्त 3 जागेवर इथं अडकलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर हा रोहित पाटलांसाठी धक्कादायक निकाल आहे. कारण सगळ्यात मोठं म्हणाल तर सावळज हा रोहित पाटील किंवा आबांचा बालेकिल्ला समजलं जातं. ज्यावेळी पहिल्यांदा आबा जिल्हा परिषदेवर निवडून गेले, ते सावळज या जिल्हा परिषद गटातून गेले होते. आजपर्यंत 35 वर्ष सावळजवर निर्विवाद सत्ता आबा गटाची राहिली होती, पण पहिल्यांदाच संजय काकांनी ती सत्ता आपल्याकडे खेचलेली आहे. जिल्हा परिषद वगळता इतर ज्या 2 जागा आहेत पंचायत समितीच्या, एक असेल वायफळे असेल तर दुसरी सावळज असल्या, या दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती गटांवर यावेळी संजय काकाची सत्ता आली आहे. मी एकंदरीत निकाल वाचून दाखवतो की 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्यांमध्ये कोण कोण विजय झाले आणि किती लीडने विजय झाले. पहिलीच असेल तर ती मांजर्डे जिल्हा परिषद गटात मोहननाना पाटील हे रोहित पाटील यांच्या गटाकडून उभे होते. त्यांना एकूण 9,995 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात सचिन पाटील हे संजय काका गटाकडून उभे होते. त्यांना 9,077 मते मिळाली. एकूण 918 मतांनी इथं मोहननाना पाटील विजय झाले आहेत. तर तिथल्याच मांजर्डे जिल्हा परिषद गटाच्या पेड पंचायत समिती गणामध्ये सौरभ कृष्णदेव पाटील हे रोहित पाटील यांच्याकडून उभे होते. त्यांना 4,858 मतं मिळाली. तर त्यांच्याच विरोधात त्यांच्याच गावचे प्रमोद शेंडगे हे माजी जिल्हा परिषद सदस्य इथं पंचायत समितीला उभे होते संजय काका गटाकडून. त्यांना 4,947 मतं मिळाली. एकूण ही कट टू कट फाईट होती. या फाईटमध्ये 129 मतांनी प्रमोद शिवाजी शेंडगे विजय झालेत. तर त्याच मांजर्डे जिल्हा परिषद गटातली पंचायत समितीची मांजर्डे पंचायत समिती जागा होती, ती महिला राखीव होती. इथं विद्याराणी प्रकाश चव्हाण या रोहित पाटील यांच्याकडून उभ्या होत्या. त्यांना 5,526 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका पाटील गटाच्या नेहा महादेव पाटील उभ्या होत्या. त्यांना 4,166 मतं मिळाली. म्हणजे जवळजवळ 1,384 मतांनी इथं रोहित पाटील गटाच्या विद्याराणी चव्हाण या विजय झाल्या आहेत. दुसरा जिल्हा परिषद गट हा अर्थातच सावळज जिल्हा परिषद, जिथं आबांची आज तागायत सत्ता होती. त्या जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेचा विचार केला तर विजय विश्वास धेंडे हे रोहित पाटील यांच्याकडून उभे होते. त्यांना 10,192 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात प्रवीण महेश धेंडे हे संजय काका पाटील गटाकडून उभे होते. त्यांना 9,048 मते मिळाली. म्हणजेच 1,144 मतांनी इथं रोहित पाटील गटाचे विजय विश्वास धेंडे हे सावळज जिल्हा परिषदमधून विजय झालेत. तर इथल्या सावळजच्या वायफळे पंचायत समितीचा विचार केला तर सुखदेव भीमराव पाटील हे संजय काका गटातून उभे होते. त्यांना 6,008 मते मिळाली. तर त्यांच्याच विरोधात जितेंद्र राजाराम झांबरे हे रोहित पाटील यांच्याकडून उभे होते. त्यांना 5,317 मते मिळाली. अर्थातच 611 मतांनी इथं सुखदेव भीमराव पाटील वायफळेचे हे विजय झाले आहेत. त्याच पंचायत समिती गणात त्याच जिल्हा परिषद गणातील सावळज पंचायत समितीच्या गणात विचार केला तर इथं धक्कादायक निकाल आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कारण हा होमग्राऊंड आहे आबांचा. इथं जे संजय पाटील राष्ट्रवादीचे होते, ज्यांना मिनी म्हटलं जातं, त्यांना टेबल चिन्ह मिळालं होतं. त्यांनी पक्षाबरोबर बंडखोरी केली होती आणि त्याचाच फटका यावेळी रोहित पाटलांना बसलेला दिसतोय. इथं
दत्तात्रय लक्ष्मण पाटील उर्फ संजय पाटील यांनी 2705 मतं खाल्ली आहेत. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या ऋषिकेश बापूसो बिरणे संजय काका पाटील गटाकडून हे उभे होते, त्यांनी 3111 मतं खाल्ली. तर रोहित पाटील गटाकडून उभे असणारे इथं प्रकाश दादांना माळी यांनी 3090 मतं खाल्लेली आहेत. म्हणजे एकूणच फक्त 21 मतांनी इथं ऋषिकेश बापूसो बिरणे हे संजय काका पाटील गटाचे विजय झाले आहेत. तिसरा जिल्हा परिषद गट हा विसापूर आहे. या जिल्हा परिषद गटात अर्जुन जनार्दन पाटील हे रोहित पाटील यांच्याकडून उभे होते, त्यांना 10,839 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात सुनील नारायण पाटील हे संजय काका गटाकडून उभे होते, त्यांना 9,771 मते मिळाली. अटीतटीची लढत होणार असं वाटत होतं आणि ती झाली आहे. आणि शेवटच्या फेरी त्यांनी या लढतीचा निकाल लागला तो 1,068 मतांनी अर्जुन जनार्दन पाटील हे रोहित पाटील गटाचे उमेदवार इथं विजय झाले आहेत. त्याच विसापूर गटातील विसापूर गणामध्ये सुनील जगन्नाथ जाधव हे संजय काका गटाकडून उभे होते, त्यांना 5,147 मते मिळाली. तर त्यांच्याच विरोधात रोहित पाटील यांचे कट्टर सहकारी कुंदीचे रवींद्र वसंत पाटील हे रोहित पाटील गटाकडून उभे होते, त्यांना 4,973 मते मिळाली. फक्त 174 मतांनी इथं सुनील जगन्नाथ पाटील यांचा विजय झालेला आहे. बोरगाव पंचायत समिती गणाचा विचार केला तर इथं कल्पना निवास पाटील या रोहित पाटील गटाकडून उभ्या होत्या, त्यांना 5,766 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका पाटील गटाच्या दीपाली नवनाथ पाटील उभ्या होत्या, त्यांना 4,990 मते मिळाली. एकूणच 776 मतांनी इथं बोरगाव पंचायत समितीवर कल्पना निवास पाटील या विजय झालेल्या आहेत. पुढचा जिल्हा परिषद गट हा येळावा आहे. या गटात राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर युती होती कायमची, पण ती यावेळी रोहित पाटील यांनी मोडली. आणि इथं खास करून सांगायचं झालं तर तुर्चीचे संजय पाटील आहेत हे बंडखोरी करणार होते, पण रोहित पाटलांनी अखेरच्या क्षणी यांची बंडखोरी थोपवली. मात्र तरीही बंडखोरी थोपवली असली तरी इथं काँग्रेसचा एकमेव उमेदवार अमित पाटील उभे होते, त्यांना संजय काकांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. या लढतीत अमित विजयराव पाटील यांनी 10,451 मतं घेतली. तर त्यांचे विरोधक दिनकर कृष्ण पाटील अर्थात DK पाटील हे रोहित पाटील गटाकडून उभे होते, त्यांना 8,616 मते मिळाली. म्हणजेच 1,835 मतांनी इथं काँग्रेसचे अमित पाटील विजय झाले आहेत. यावेळी पंचायत समिती गणाचा विचार केला तर संजय काका पाटील गटाकडून उमेश हनुमंतराव पाटील हे 4,931 मते यांना मिळाली. तर त्यांच्या विरोधात असणारे रोहित पाटील गटाचे उमेदवार अजित शिवाजी पाटील यांना 4,880 मतं मिळाली. एकूणच 51 मतांनी इथं उमेश हनुमंतराव पाटील हे संजय काका पाटील गटाचे उमेदवार विजय झाले आहेत. वासुंबे गणाचा विचार केला तर ही महिला राखीव जागा होती. इथं बालिका विजय माने या संजय काका पाटील गटाकडून उभ्या होत्या, त्यांना 4,775 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच गावच्या श्वेता रमेश रोकडे या रोहित पाटील गटाकडून उभ्या होत्या, त्यांना 4,400 मतं मिळाली. एकूणच 371 मतांनी इथं बालिका विजय माने या विजय झालेल्या आहेत. यावेळी अखंड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या तिन्ही जागा यावेळी संजय काकांनी काबीज केल्या आहेत. पुढचा गटाचा विचार केला तर चिंचणी जिल्हा परिषद गट. यावेळी इथं चिंचणी जिल्हा परिषदेत अविराज अजय पाटील हे तुतारी गटाकडून उभे होते, त्यांना 11,722 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात दामाजी शामराव डुबल हे कमळ चिन्हावर उभे होते, त्यांना 3,239 मतं मिळाली. आणि तिसरा उमेदवार इथं गॅस सिलेंडर अपक्ष उभा होता, त्याला 2,164 मतं मिळाली. एकूणच सगळ्याचा विचार केला तर 8,493 इतक्या सर्वात जास्त तालुक्यातल्या मताधिक्यानं इथं चिंचणी जिल्हा परिषद गटात अक्षय पाटील हे विजय झाले आहेत. चिंचणी पंचायत समितीचा इथं विचार केला तर महेश रंगराव पाटील हे संजय काका पाटील गटाकडून घड्याळ चिन्हावर उभा होते, त्यांना 5,394 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात विशाल विश्वनाथ शिंदे हे एअर कंडिशनरवर अपक्ष उमेदवार होते, पण त्यांना रोहित पाटील यांनी अधिकृत उमेदवार केलं, त्यांना 2,929 मते मिळाली. तब्बल 2,465 मतांनी इथं महेश रंगराव पाटील हे घड्याळ चिन्हावर चिंचणी पंचायत समिती गणाकडून निवडून आले. तर त्याच चिंचणी जिल्हा परिषद गटातील कुमठे पंचायत समिती गणाकडून महेश पाटील यांच्याच मंडळी अरुणा महेश पाटील ह्या 2,365 मतांनी विजय झालेले आहेत. त्यांच्या विरोधात रोहित पाटील गटाकडून सुवर्णा सदानंद पाटील यांना 3,392 मतं मिळाली आहेत. अरुणा महेश पाटील या 2,365 मतांनी विजय झाले आहेत. पंचायत समितीच्या तासगावच्या आजपर्यंतच्या इतिहासात पती पत्नी एकत्र जाण्याचा हा योगायोग म्हणला पाहिजे महेश रंगराव पाटील आणि अरुणा महेश पाटील या. शेवटचा जिल्हा परिषद 6वा मनेराजुरी. इथं खूप धक्कादायक निकाल आहे, कारण इथं सतीश बाबुराव पवार हे मागल्या वेळी पण रोहित पाटील यांच्याकडून जिल्हा परिषद सदस्य होते, यावेळी देखील ते रिंगणात होते, त्यांना 8,032 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका पाटील गटाचे शशिकांत नारायण जमदाडे उभे, त्यांना 8,363 मतं मिळाली. 331 मतांनी जिल्हा परिषदेवर यावेळी संजय काका पाटील गटाचे शशिकांत जमदाडे विजय झाले आहेत. सर्वात महत्त्वाचं मनेराजुरी जिल्हा परिषदेतील
सावर्डे पंचायत समितीगण, या पंचायत समितीगणात एकमेव भाजपचा उमेदवार उभा होता, राजेश्वरी इंद्रनील पाटील ह्या उभ्या होत्या. ह्या तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या भाऊजा आहेत. यांना 4052 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका पाटील गटाचे नितीन पाटील यांच्या पत्नी ज्योती नितीन पाटील उभ्या होत्या. त्यांना 2400 मतं मिळाली. एकूणच 699 मतांनी इथं भाजपचा पंचायत समितीमध्ये यावेळी चंचू प्रवेश झालेला आहे. शेवटचा मनेराजुरीतील मतदारसंघ होता पंचायत समितीगण मनेराजुरी. यामध्ये संगीता तानाजी लांडगे या रोहित पाटील गटाकडून उभ्या होत्या. त्यांना 6530 मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात संजय काका पाटील गटाच्या वैशाली रमेश कुचकर उभ्या होत्या. त्यांना 3201 मतं मिळाली. जवळजवळ 3329 मतांनी रोहित पाटील गटाच्या संगीता तानाजी लांडगे या 3329 मतांनी विजय झाले. एकूणच या निवडणुकीचा विचार केला तर खूप अटीतटीची निवडणूक वाटत होती. पण नेहमीप्रमाणेच रोहित पाटलांनी यावेळी देखील नगरपालिकेला जी चूक केली तीच चूक कुठं तर रोहित पाटलांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती खास करून ती त्यांना अडसर झाली कारण लोकांना तिकीट पाहिजे होतं, पण लोकांना तिकीट योग्य लोकांना तिकीट दिलं गेलं नाही असं मतदार बोलत होते. त्याचाच फटका त्यांना इथं बसला, येळावीत बसला असेल किंवा सावळजमध्ये बसला असेल खास करून. आणि रोहित पाटलांच्या हातून जशी यावेळी नगरपालिका निसटली तशी पंचायत समिती देखील निसटलेली दिसते. येणाऱ्या पुढील काय अपडेट असतील या संदर्भात ते आम्ही वेळोवेळी आमच्या या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत धन्यवाद.